आणि या ठिकाणी आज आपण जो आहे तो कोर्स कोड BPCC 131 म्हणजे जो सब्जेक्ट आहे आपला फाउंडेशन ऑफ सायकोलॉजी याचे युनिट 1 जो आहे तो अभ्यासणार आहोत. युनिट 1 घटक 1 ज्याचे नाव आहे मानसशास्त्र परिचय. आपण मागील तासिकेला मानसशास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या कशा आहेत ह्या ज्या आहेत त्या अभ्यासल्या होत्या. आणि मानसशास्त्राचा जो आहे तो आपण त्या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी वापर केला जातो, शाळेमध्ये दैनंदिन जीवनात कशा प्रकारे वापर केला जातो, हे सगळे आपण या ठिकाणी अभ्यासले होते. आज आपण यातील पुढील घटक जो आहे, पुढील भाग जो आहे घटक क्रमांक 1 मधील तो अभ्यासणार आहोत. पुढील घटकामध्ये मानसशास्त्राची जी आहे ती वेगवेगळी उपक्षेत्रे जी आहेत ती आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मानसशास्त्राची वेगवेगळी उपक्षेत्र म्हणजे काय, तर मानसशास्त्र या विषयामध्ये जर आपण विचार करायला गेलं तर मानसशास्त्र या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. विविध ठिकाणी आता जसं आपण मानसशास्त्राची जी व्याख्याच जी आहे ती केली की मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. मग या ठिकाणी जर आपण हे करायला गेलं तर मानवी वर्तन हे विविध क्षेत्रांमध्ये जे आहे ते मानवी वर्तन काम करत असते. आणि त्या ठिकाणी जर आपण बघायला गेलं तर त्या विविध ठिकाणी होणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यामुळे मानसशास्त्राची व्याप्ती विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे मानसशास्त्राची विविध उपक्षेत्रे जी आहेत ती सुद्धा अभ्यासली जातात. मानसशास्त्रामध्ये मन, त्यानंतर व्यक्तीचे वर्तन, व्यक्तीच्या ज्या धारणा आहेत, त्याच्यानंतर व्यक्तीला दिले जाणारे शिक्षण यासारख्या अनेक गोष्टींचा जो आहे तो अभ्यास केला जातो. यामध्ये मानसशास्त्राचा अभ्यास मानसशास्त्रज्ञ सुद्धा करतात, मनोचिकित्सक सुद्धा करतात आणि मानसोपचार सामाजिक कार्यकर्ते सुद्धा याचा अभ्यास करतात. आता या तिघांमध्ये काय फरक आहे तो सुद्धा थोडासा आपण अभ्यासून घेऊया. तर मानसशास्त्रज्ञ आणि मनोचिकित्सक या दोघांमधील जर फरक बघायला गेला तर मानसशास्त्रज्ञाकडे जे आहे ती मानसशास्त्रात डॉक्टरेट पदवी असते आणि वैद्यकीय पदवी नसते. तर डॉक्टरेट पदवी आणि वैद्यकीय पदवी म्हणजे डॉक्टरेट पदवी म्हणजे PhD. एखाद्या विषयाचा जेव्हा आपण सखोल अभ्यास करतो आणि तांत्रिकदृष्ट्या जेव्हा सांगायचं झालं तर तुम्ही त्या विषयात MA करता. MA नंतर तुम्हाला पुढील जे आहे त्या विषयामध्ये सेटनेटची परीक्षा जी आहे ती पास व्हावी लागते किंवा तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते PhD जी आहे ती सुद्धा करू शकता. PhD साठी सुद्धा तुम्हाला युनिव्हर्सिटीची जी आहे ती पूर्व परीक्षा पास करून पुढची PhD जी आहे ती तुम्हाला 3 ते 5 वर्षाची PhD जी आहे ती तुम्हाला करायची असते. आता या ठिकाणी जे आहे हे मानसशास्त्रज्ञ करू शकतो आणि त्यानुसार जे आहे त्याला आपण मानसशास्त्रज्ञ म्हणतो. त्यानंतर यासाठी जे आहे ते विविध आपण म्हणू की सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा मानसशास्त्रज्ञाला करावे लागतात. तेच जर आपल्याला मनोचिकित्सक जर हे करायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला वैद्यकीय पदवी म्हणजे ज्यामध्ये आपण MBBS करून सायकियाट्रिस्ट जे आहे ते होता येतं. मानसशास्त्रज्ञ म्हणजे सायकोलॉजिस्ट आणि मनोचिकित्सक म्हणजे सायकियाट्रिस्ट, ज्याला वैद्यकीय पदवी घ्यावी लागते. आणि मनोचिकित्सक जो आहे तो उपचार करू शकतो. एखाद्या मनोरुग्ण असतो त्यावर उपचार करण्याचे काम जो आहे तो मनोचिकित्सक करतो किंवा त्याला औषधं देण्याचं जो आहे ते काम मनोचिकित्सक करू शकतो. आता मग मानसशास्त्रज्ञ काय करतो तर वेगवेगळ्या चिकित्सक पद्धतीचा वापर करून त्याला तशा पद्धतींचा जे आहे त्यामधून त्याचं मानसिक जे आहे ती परिस्थितीतून त्याला बाहेर काढण्यासाठी या पद्धती, या उपपत्ती यांचा वापर करणं, या चिकित्सक पद्धतीचा वापर करणं ते फक्त मानसशास्त्रज्ञ जो आहे तो करू शकतो. औषधे जो आहे तो मानसशास्त्रज्ञ देऊ शकत नाही. तर हा जो आहे तो मुळात जो आहे मूळ यामधील फरक जो आहे या दोघांमधील आपल्याला दिसून येतो. शैक्षणिक प्रशिक्षण आणि विशिष्ट क्षेत्र जे आहे ते स्पेशलायझेशन केल्यानंतर, विशिष्ट क्षेत्र म्हणजे ज्याला आपण क्लिनिकल सायकोलॉजी असं म्हणतो, ते केल्यानंतर मानसशास्त्रज्ञ होता येतं. एका व्यावसायिक विशिष्ट सेटिंगमध्ये जे आहे ते मानसशास्त्रज्ञ सायकोलॉजिस्ट काम करतात. तर तेच जर आपण दुसरीकडे हे करायला झालं तर मनोचिकित्सक जे आहे ते मानसोपचारात वैद्यकीय पदवी त्यांच्याकडे असते, MBBS जे आहे ते वगैरे. आणि त्याचा जो आहे तो उपयोग मानसिक विकार किंवा मानसिक जे रुग्ण आहे त्यांच्या विकाराचे निदान करून त्याला
औषधे देऊन उपचार करण्याचे काम मनोचिकित्सक करत असतो. आणि मग या ठिकाणी जो आहे तो मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता काय करतो, तर या मानसिक विकारांवर किंवा या मनोरुग्णांचे जे आजूबाजूची परिस्थिती असते, कारण एखादा मनोरुग्ण जेव्हा होतो, तर त्या ठिकाणी फक्त त्यामध्ये जसं आपल्यामध्ये काही शारीरिक रोग झालं, त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक आजार जे आहे ते होतात. काहीतरी शारीरिक बदल होतो किंवा कुठल्यातरी विषाणूच्या याच्यामुळे होतो. पण मानसिक विकार जे आहेत त्याला काही परिस्थितीमधील कारणे असतात, पर्यावरणामधील कारणे असतात आणि त्याच्यामुळे त्याच्यावर फक्त औषधाने उपचार होऊ शकत नाही, तर ती परिस्थिती सुद्धा बदलावी लागते. आणि ती परिस्थिती कशा प्रकारे बदलायची, त्यामध्ये काय जे आहे ते आपण परिणाम करू शकतो, कशामध्ये आपण काम केल्यानंतर त्यांच्या विकारांवर उपयोग होऊ शकतो, हे काम जे आहे ते मानसशास्त्रज्ञ आणि मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता जे आहेत ते या ठिकाणी करत असतात. यामध्ये मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा या क्षेत्रामध्ये पदव्युत्तर पदवी जी आहे ती प्राप्त करावी लागते आणि त्यानंतर ते अशा प्रकारचे काम करू शकतात. जर मानसशास्त्रामध्ये आपल्याला पुढील करिअर करायचं असेल, तर हे विविध प्रकारचे करिअर या ठिकाणी आपण वेगवेगळी मानसशास्त्राची तत्वे जी आहे त्याचा उपयोग होत असतो. म्हणजेच एखाद्या गोष्टीचा जेव्हा आपण अनुभव घेतो, तो अनुभव कसा घेतो, तर आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत आपण हा अनुभव घेत असतो. आता ह्या ज्ञानेंद्रियांमार्फत जेव्हा आपण अनुभव घेतो, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल की हा अनुभव घेतल्यानंतर त्यामध्ये सुद्धा आपले काही विचार असतात. आपल्या विचारांमुळे सुद्धा आपण त्या काय होऊ की त्या ठिकाणी त्यामध्ये आपल्याला बदल करावा लागतो किंवा जे अनुभव आपण घेत असतो त्यानुसार आपले विचार जे आहेत ते बदलत असतात. आपण आजूबाजूच्या जगाची त्याची अनुभूती जी आहे ती घेत असतो आणि यामध्ये वेगवेगळ्या ज्या आहे ते मानसशास्त्रीय प्रक्रिया ज्या आहे त्याचा समावेश होतो. म्हणजेच आपण ज्या ठिकाणी अभ्यास करतो, काहीतरी शिकतो आहे, तर लर्निंग म्हणजेच अध्ययनाची प्रक्रिया त्या ठिकाणी आहे. एखाद्या गोष्टीचं जेव्हा अध्ययन करतोय, तीच गोष्ट आपण स्मरणात ठेवतोय, म्हणजे आठवतो आहे, लक्षात ठेवतोय. आपण करण्यासाठी सुद्धा आपल्याला अभ्यास करण्याची इच्छा झाली पाहिजे. त्याच्यामुळे अभ्यास करण्यासाठी जी इच्छा असते त्याला आपण प्रेरणा म्हणतो. प्रेरणा ही सुद्धा काय आहे, ते एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. तर या सर्वांचा अभ्यास जो आहे तो काय आहे, कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी म्हणजे संज्ञानात्मक मानसशास्त्रामध्ये होत असतो. आणि ही मानसशास्त्रीय तत्वे व्यक्तींच्या दैनंदिन जीवनामध्ये येणारी या सर्व तत्वांचा अभ्यास जो आहे तो कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी या मानसशास्त्राच्या उपक्षेत्रामध्ये केला जातो. नंतरचं जे क्षेत्र आहे ते आहे क्लिनिकल सायकोलॉजी. जसं आता आपण बघितलं की मनोचिकित्सक जो आहे तो औषधे देण्याचं काम करतो. विकार काय आहे, मानसिक विकार कसे आहे, तशाच प्रकारे जे मानसशास्त्रज्ञ असतात, सायकोलॉजिस्ट असतात, ते विकार कसा झाला आहे, काय आहे, विकारांचं मूल्यांकन करतात, त्याच्या मागचं निदान करतात, त्याची कारणे काय आहेत ते शोधून काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर त्याच्यावर वेगवेगळ्या थेरपीचाच वापर जर करून आपण त्यावर उपचार करू शकतो का, तर हे या सर्वांचा अभ्यास क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये केला जातो. जर एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याच वेळा जे आहे ते आजकाल कॉम्पिटिशन वाढली आहे. विविध क्षेत्रांमध्ये जे आहे ते मुलं अभ्यास करत असतात आणि 10वी-12वीच्या ज्या परीक्षा आहे याला तर फार जास्त महत्त्व आलं आहे. अशा प्रकारे जे अभ्यासाचं जे आहे ते मुलांना बऱ्याच वेळा स्ट्रेस किंवा ताणतणाव जो आहे तो येत असतो आणि त्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला काही मानसिक जे आहे ते तणाव दिसून येतात, ज्याच्यामध्ये आपण म्हणू की डिप्रेशन मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतं, की ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या वर्तनात विविध बदल जे आहेत ते कारण तो ताणतणाव यामुळे विद्यार्थ्यांवर जे आहे ते बऱ्याच प्रमाणात जे आहे ते प्रेशर तयार होतं. आता या ठिकाणी कशामुळे हा ताण तयार झाला आहे, बऱ्याच वेळी पालकांचं जे आहे, पालक जे आहे ते अतिरिक्त प्रेशर जे आहे ते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर देत असतात आणि काही वेळेस या प्रेशरमुळे किंवा या तणावामुळे काही चुकीची जी आहेत ती कामं विद्यार्थी करू शकतात. जसं की बऱ्याच वेळा आपण बघतो की 12वी मध्ये चांगले मार्क मिळाले नाही म्हणून मुलं सुसाईड सुद्धा करतात. आता या ठिकाणी किंवा कधी कधी सुसाईडचा प्रयत्न करतात. मग हे का करतात, यामागची कारणं जी आहेत यांचा निदान करण्याचं काम जे आहे ते क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये केलं जातं.
बहुतेक वेळा हे नैदानिक मानसशास्त्र जे आहेत, हे अशा प्रकारचे मानसिक रुग्णालय जे आहे, मानसिक आरोग्य केंद्र आहेत, विविध शाळा आहेत, खाजगी सराव केंद्र आहे, संशोधन केंद्र आहे, यामध्ये काम करताना आपल्याला आढळून येतात. आज जर आपण बघायला गेलं, तर विविध ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारचे उपचार केंद्र सुद्धा आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक चांगलं करियर ऑप्शन जे आहे ते दिसून येतं. त्यामुळे हे सुद्धा एक मानसशास्त्राचं प्रमुख उपक्षेत्र आहे, की ज्यामध्ये विविध आपण प्रकारे काम करू शकतो. जे मनोरुग्ण आहे, त्यांना आपण या ठिकाणी जे आहे, या ठिकाणी आपण म्हणू, की काउन्सिलिंगचा वापर करून, विविध थेरपीजचा वापर करून जे आहे ते त्यांचे विकारांवर उपचार जे आहे ते करण्यात येऊ शकतात. पुढचं क्षेत्र जे आहे ते आहे काउन्सिलिंग सायकोलॉजी. काउन्सिलिंग सायकोलॉजी, की ज्याला आपण समुपदेशन मानसशास्त्र असं म्हणतो. समुपदेशन मानसशास्त्रज्ञ म्हणजेच काय, तर सौम्य भावनिक किंवा वैयक्तिक हेतूच्या समस्या असलेल्या लोकांशी हे सामना करतात किंवा या ठिकाणी यांच्यावर उपचार करतात. आता काउन्सिलिंग विविध जे क्षेत्र असतात, 12वी नंतर काय करायचं, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहे, ऑप्शन्स उपलब्ध आहे, विविध कोणकोणत्या शाखा आहे, की ज्यामध्ये ते त्यांचं करियर करू शकतात. याबद्दल ज्ञान देण्याचं काम, याबद्दल मार्गदर्शन करण्याचं काम समुपदेशन जे मानसशास्त्रज्ञ आहे ते करतात. ज्या या ठिकाणी करियर निवडण्यासाठी किंवा विविध शैक्षणिक कार्यक्रम जे आहेत ते निवडायचे असतात. आज जे आहे ते काउन्सिलर या आपण म्हणू की करिअरला फार डिमांड आहे किंवा शिक्षण जे आहे ते आज एक जागतिक पातळीवर जे आहे ते घेण्यात येतं. त्याच्यामुळे विविध ऑप्शन्स जे आहेत ते विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध आहे. मग फक्त आपल्याच देशात नव्हे तर इतर देशात सुद्धा जर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल, तर त्यासाठी सुद्धा विविध आहे ते विद्यार्थ्यांना समजून सांगण्याचं काम जे आहे ते काउन्सिलिंग जे आहे ते सायकोलॉजीमध्ये किंवा समुपदेशन मानसशास्त्रामध्ये केलं जातं. विद्यार्थ्यांच्या कल काय आहे, विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी काय आहेत, ह्याच पहिले जे आहेत त्या समजून घेतल्या जातात. विद्यार्थ्यांचं बुद्धिमत्ता कशी आहे, विद्यार्थ्यांचा अभिरुची कोणत्या क्षेत्रात आहे, हे समजून घेण्याचं काम जे आहे ते समुपदेशक त्या ठिकाणी करत असतो आणि त्यामधून जे आहे ते विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम जे आहे ते समुपदेशक मानसशास्त्रज्ञ जो आहे तो करताना आपल्याला दिसून येतो. आता या ठिकाणी विविध प्रकारचे मूल्यांकन जो आहे तो करतो. त्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या, ज्यामध्ये सारस्य चाचणी आहे, योग्यता चाचणी आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे, व्यक्तिमत्व चाचणी आहे. या चाचण्यांचा जो आहे तो वापर करण्यात येतो. मुलाखतीचा सुद्धा वापर जो आहे तो काउन्सिलर किंवा समुपदेशक करत असतो आणि त्याद्वारे जो आहे तो योग्य पर्याय किंवा योग्य मार्गदर्शन जे आहे ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात येतं. फक्त मार्गदर्शन करण्याचं काम करत नाही, तर बरेच वेळा काही कौटुंबिक समस्या असतात, काही वैवाहिक समस्या असतात. त्या सोडवण्यामध्ये सुद्धा काउन्सिलरची भूमिका फार उपयुक्त ठरते. अशा कौटुंबिक समस्यांमध्ये सुद्धा मार्गदर्शन बरेच वेळा जे आहे ते इगो प्रॉब्लेममुळे किंवा काही मिसअंडरस्टँडिंग जी आहे ती दाम्पत्यामध्ये होत असते आणि त्यामुळे काही कौटुंबिक समस्या ज्या आहेत त्यामध्ये आपण म्हणू की घटस्फोटाची समस्या जी आहे ती आजकाल वाढत आहे. मग अशा ठिकाणी त्यांच्यामध्ये सामंजस्य घडवून आणणं, त्यांना काही बाबतीत ज्या आहेत त्या किंवा त्यांच्या पुढच्या वाढीवर सुद्धा, मुलांच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा याचा परिणाम होत असतो आणि ते कशा प्रकारे टाळलं जावं किंवा त्यातून काहीतरी चांगलं आपण कशा प्रकारे हे करू शकतो, हे समजून सांगण्याचं काम सुद्धा समुपदेशक करत असतो. तर त्याच्यामुळे हे सुद्धा काउन्सिलिंग सायकोलॉजी, समुपदेशन मानसशास्त्र सुद्धा एक प्रमुख उपक्षेत्र आहे आणि यामध्ये सुद्धा उपक्षेत्रामध्ये सुद्धा विविध प्रकारचे मानसशास्त्रातले करियर किंवा आपण म्हणू की या ठिकाणी आपल्याला संधी ज्या आहेत त्या उपलब्ध होतात. मानसशास्त्रातलं जर नवीन एक उपक्षेत्र आहे की ज्याला आपण एन्व्हायरमेंटल सायकोलॉजी किंवा पर्यावरणीय मानसशास्त्र म्हणतो. मानव आणि पर्यावरण या दोघांचा फार परस्पर संबंध आहे. पर्यावरणामध्ये जे बदल होतात त्याचा मानवी आयुष्यावर जो आहे तो परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. जसंच की आता वातावरण बदललं आहे, भरपूर पाऊस जो आहे तो पडतो आहे, तर मग त्याचा सुद्धा आपल्या आयुष्यावर जो आहे तो परिणाम होतो. मानव जो आहे तो वृक्षतोड करतो आहे, त्याच्यामुळे जो आहे ते पर्यावरणामध्ये पोल्युशन जे आहे ते वाढत आहे.
पर्यायी रूपाने याचा सुद्धा मानवी वर्तनावर जो आहे तो परिणाम होतो. आपल्याला रोज जे आहे ते विविध प्रकारचे आपल्या आयुष्यावर, आपल्या हेल्थवर याचा आपल्याला परिणाम होताना दिसून येतो आणि हे समजून घेणं आवश्यक आहे या क्षेत्रामध्ये पुढे आणखीन, कारण हे नवीन क्षेत्र असल्यामुळे या क्षेत्रामध्ये आणखी भरपूर काम करणं जे आहे ते आवश्यक आहे आणि या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी ही एक नवीन उपशाखा जी आहे ती मानसशास्त्राची तयार करण्यात आली आहे, ज्याला आपण पर्यावरणीय मानसशास्त्र, एन्व्हायरमेंटल जे आहे ते सायकोलॉजी असं म्हणतो, की कशा प्रकारे पर्यावरणाचा आणि मानवाचा संबंध आहे. कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला पर्यावरणामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये मानवाची भूमिका कशी महत्वाची आहे, एक शाश्वत जीवन जगण्यासाठी आपल्याला काय कार्य करावं लागेल हे लोकांपर्यंत पोहोचवणं आपल्याला आवश्यक आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, ह्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे त्यामुळे मानवी जे जीवन आहे त्यावर किती परिणाम जो आहे तो होऊ शकतो. पोल्युशन आहे त्याचा मानवी जीवन पर्यावरणीय मानसशास्त्र करत असतं. नंतरचं जे क्षेत्र आहे ते आहे स्कूल सायकोलॉजी, म्हणजे शालेय मानसशास्त्र. विषयाच्या नावावरून किंवा क्षेत्राच्या नावावरूनच आपल्याला याचा मुख्य जो आहे तो विषय कळेल, की ज्यामध्ये शाळेमध्ये चालणारे काम, म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यामधील असणारे जे संबंध आहे, त्या शालेय कार्यक्रमाचा कशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या जीवनावर जो आहे तो प्रभाव पडतो, या सर्वांचा अभ्यास शालेय मानसशास्त्रामध्ये केला जातो. विद्यार्थी हा एक महत्वाचा घटक आहे. विद्यार्थ्याच्या जीवनावर विद्यार्थ्याचा बराचसा वेळ जो आहे तो शाळेमध्ये, महाविद्यालयांमध्ये जातो. विद्यार्थ्याच्या जीवनावर यामध्ये असणाऱ्या विविध घटकांचा परिणाम होतो. म्हणजे शाळेमध्ये शिक्षक कशा प्रकारचे आहे, शिक्षकांचं शिकवण्याची पद्धती जी आहे ती कशा प्रकारची आहे, त्यानंतर शिक्षक कशा प्रकारे विविध, आपण ज्याला म्हणू की विद्यार्थ्यांमधले विविध जे आपण त्या ठिकाणी म्हणू की गुण आहेत ते कशा प्रकारे जे आहे ते विद्यार्थ्यांमध्ये त्या गुणांना वाव मिळतो, या सर्वांचा अभ्यास जो आहे तो स्कूल सायकोलॉजी, शालेय मानसशास्त्रामध्ये करण्यात येतो. शिक्षक झाले, शाळेमधल्या विविध जे नियम आहेत, शाळेतील इतर मुलं आहेत, शिक्षक आणि पालक यांचं संबंध आहे, त्यानंतर जे शाळा प्रशासन आहे हे कशा प्रकारे काम करतात, या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यावर, विद्यार्थ्याच्या जडणघडणीवर जो आहे तो होत असतो आणि त्यावर आणखी आपण जे आहे ते काय प्रभावी कार्य करू शकू, कशा प्रकारे विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे जो आहे तो आपण यामध्ये उपयोग करू शकू, या सर्वांचा अभ्यास शालेय मानसशास्त्रामध्ये केला जातो. यामध्ये शाळांमध्ये विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे, मार्गदर्शन करण्याचे काम सुद्धा होतं. विद्यार्थ्यांची आवड, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची जी आहे ती एका विशिष्ट विषयात आवड नसते. कोणाला गणित विषय आवडतो, कोणाला इंग्रजी विषय आवडत असतो, तर कोणाला विज्ञान विषय जो आहे तो आवडतो. आवड निर्माण करायसाठी आपण काय करू शकतो, या सर्वांचा अभ्यास जो आहे तो केला जातो. बऱ्याच वेळा वर्तणुकीशी संबंधित काही जे आहेत त्या समस्या शाळांमध्ये येत असतात, त्याचे सुद्धा निदान करणे. बऱ्याच वेळा पियर प्रेशर जे आहे कुमारावस्थांमध्ये जे आहे ते सुद्धा आपल्याला शाळांमध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत त्या दिसून येतात. मग त्या ठिकाणी काम करणं, काही ठिकाणी जे आहे ते बुलिंगचा परिणाम जे आहे तो बऱ्याच ठिकाणी वाढलेला आपल्याला दिसून येतो. या सर्वांवर लक्ष देण्याचे काम जे आहे ते स्कूल सायकोलॉजी किंवा स्कूल सायकोलॉजिस्ट, शालेय मानसशास्त्र आपल्याला करताना दिसून येतो. प्रत्येक शाळांमध्ये आज आपण जर बघितलं तर सीबीएसई बोर्ड आहे, एसएससी बोर्ड आहे, विविध बोर्डमध्ये विविध आपल्याला भारतातील जी शिक्षण प्रणाली आहे यामध्ये सुद्धा प्रत्येक शाळेमध्ये एक शालेय समुपदेशक जो आहे तो उपलब्ध असावा आणि शालेय जीवनात येणाऱ्या ज्या काही विविध मानसिक समस्या आहे, विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्या आहे, त्या ज्या आहेत त्या सॉल्व्ह करण्यासाठी, त्याकडे लक्ष देण्यासाठी, त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी एक शालेय समुपदेशक शाळेने जे आहे ते शाळेमध्ये उपलब्ध करून द्यावा, हे जे आहे ते आपल्याला भारतीय शिक्षण प्रणालीने सांगून दिले आहे आणि त्यामुळे प्रत्येक शाळेला जे आहे ते अशा प्रकारचा शालेय समुपदेशक ठेवणे आज जे आहे ते गरजेचे आहे. त्याच्या या क्षेत्रात सुद्धा जे आहे ते भरपूर ज्या आपण त्या ठिकाणी म्हणू की करिअर ऑप्शन किंवा संधी ज्या आहेत त्या आपल्याला उपलब्ध होताना दिसून येतात.
त्यानंतर पुढचं जे क्षेत्र आहे या क्षेत्राशी संबंधित ज्याला आपण म्हणू एज्युकेशनल सायकोलॉजी किंवा शैक्षणिक मानसशास्त्र. स्कूल सायकोलॉजी आणि एज्युकेशनल सायकोलॉजी यात फरक काय? तर शाळेमध्ये ज्या संबंधित होणारे घटक आहेत त्यांचा अभ्यास स्कूल सायकोलॉजी किंवा शालेय आणि एज्युकेशन प्रक्रिया, पूर्ण शैक्षणिक प्रक्रिया यांमध्ये अ, यांच्याशी संबंधित येणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत, ज्या विविध प्रक्रिया आहे, यांचा समावेश शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये होतो. यामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमामध्ये विविध प्रेरक आणि कौशल्यांवर काम करण्याचं सुद्धा जे आहे, त्यांची कार्यक्षमता वाढवण्याचं काम जे आहे, ते सुद्धा शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये केलं जातं. नंतरचे जे उपक्षेत्र जे आहे ते आहे एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी, प्रायोगिक मानसशास्त्र. हे क्षेत्र या ठिकाणी विविध प्रकारचे प्रयोग करणं, कारण की जसं आपण बघतोय की मानसशास्त्राची व्याप्ती वाढत आहे, पण त्या ठिकाणी वाढत असताना त्यामध्ये संशोधन करणं सुद्धा आवश्यक आहे आणि मानसशास्त्राच्या शी निगडीत जी आहे, जी शाखा आहे ती आहे एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी. या क्षेत्रामध्ये विविध प्रयोग केले जातात. आता प्रयोग जर बघायला गेलं तर मानसशास्त्राचा अभ्यास विषयच काय आहे? वर्तन आहे. मग वर्तनांसंबंधित विविध प्रकारचे प्रयोग करणं, मग हे प्रयोग कधी कधी मानवावर केले जातात, काही ठिकाणी प्राण्यांवर, कारण मानवावर काही प्रयोग करणं शक्य नसतं. त्या ठिकाणी प्राण्यांवर जे आहे ते प्रयोग केले जातात. विविध वर्तनांच्या पैलूंचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ शिकणे झालं, मनुष्याची स्मरणशक्ती जी आहे, मनुष्याची आकलन शक्ती जी आहे ती कशी आहे. शिकण्यामध्ये आपण खूप वेळ जर आहे शिकत असलो किंवा आपला जो एखादा तास आहे तो जास्त वेळ जर सुरू असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी थकवा येतो. मग हा शारीरिक थकवा नसतो, तर मानसिक थकवा असतो. मग हा मानसिक थकवा कसा आहे, त्या ठिकाणी अध्यापनावर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो, मानसिक थकव्यामुळे त्याचा अध्ययनावर कशा प्रकारे परिणाम होतो, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अभ्यासण्यासाठी विविध प्रयोग करणं आवश्यक आहे. आणि हे प्रयोग जे आहे ते एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी, प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये केले जातात. वर्तन आहे, विचार आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. विविध संशोधनाआधारे काही निष्कर्ष जे आहेत ते काढले जातात आणि त्या निष्कर्षाच्या आधारे काही तंत्रे जे आहेत ते विकसित केले जातात. जसं आता आपण जो आहे ज्याबद्दल आपण डिस्कस केलं की आपल्याला जो आहे तो सतत अभ्यास केल्यानंतर एक मानसिक थकवा जो आहे तो येत असतो. आता हा मानसिक थकवा येत असतो हे संशोधन किंवा प्रयोग करून हे मानसशास्त्रज्ञांना माहीत पडलं. मग जर थकवा येतो आहे तर मग त्यावर काय करायला पाहिजे किंवा त्याचा आपण कोणत्या तंत्रांमध्ये वापर केला जातो. जर तुम्ही लक्षात घेतलं असेल तर शाळेच्या ज्या तासिका आहेत त्या तशाच प्रकारे ज्या आहेत त्या ठेवण्यात येतात. म्हणजे जर आपण बघायला गेलं तर शाळेची तासिका जी आहे ती 30 मिनिटाची असते. महाविद्यालयामध्ये 35 ते 40 मिनिटाची असते. म्हणजेच आपण जर अंडर ग्रॅज्युएटच्या याला घेतला गेलं, ग्रॅज्युएशन लेवलला बघायला गेलं तर 45 ते 50 मिनिटाची तासिका असते आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ह्या तासिकेला 1 तासापर्यंत सुद्धा वाढवण्यात येतं. आता याचं कारण काय, तर विद्यार्थ्यांची आकलन क्षमता जी आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी किती वेळ लक्षात ठेवू शकतात, किती वेळानंतर, म्हणजे वयोमानानुसार किती वेळानंतर विद्यार्थ्याला मानसिक थकवा येत असतो, यानुसार यावर प्रयोग करण्यात आले आणि त्यानुसार ह्या वेळ मर्यादा ज्या आहे त्या लागू करण्यात आल्या आहे. अशा प्रकारे प्रयोगातून जे आहे ते मानसिक प्रक्रियांचा जे आहे ते माहिती गोळा केली जाते आणि त्यावर जे आहे ते निष्कर्ष काढून उपाययोजना करण्याचे काम प्रायोगिक मानसशास्त्रामध्ये केलं जातं. नंतरचे जे क्षेत्र आहे ते आहे फिजिओलॉजिकल सायकोलॉजी. हे सुद्धा एक नवीन क्षेत्र आहे. फिजिओलॉजिकल सायकोलॉजीमध्ये मानव आणि मानवी जो मेंदू आहे किंवा यांचं वर्तन आहे यांचा संबंध काय आहे ते तपासण्याचं
काम जे आहे ते फिजिओलॉजिकल सायकोलॉजी करते. मानवी ज्या वेगवेगळ्या मज्जासंस्था असतात आपल्या ज्या आहे त्या विविध ग्रंथींचा परिणाम आपल्या वर्तनावर जो आहे तो होत असतो आणि या सर्वांचा जो आहे तो अभ्यास केला जातो. विविध जैविक घटकांचा मानवी वर्तनावर जो आहे तो परिणाम होत असतो आणि त्यासाठी जे आहे त्या विविध तंत्रांचा वापर जो केला जातो त्याचा अभ्यास फिजिओलॉजिकल सायकोलॉजीमध्ये केला जातो. आता कशा प्रकारे मज्जासंस्था किंवा ग्रंथींचा परिणाम जो आहे तो मानवी वर्तनावर होतो, तर बघायला गेलं तर एखाद वेळेस आपल्या मेंदूमध्ये विविध रसायने जे आहेत ते स्त्रवत असतात, विविध ग्रंथी ज्या आहेत त्या स्त्रवत असतात. त्यांचा सुद्धा आपल्या वर्तनावर जो आहे तो परिणाम होताना दिसून येतो. कधी-कधी आपल्याला जो आहे तो आपल्याला दिसून येईल, की कधी-कधी आपल्याला फार राग येतो. आपल्याला जे आहे ते आजारपण असेल किंवा थकवा जेव्हा आलेला असतो, त्यावेळेस आपली चिड जी आहे ती आपल्याला होत असते. म्हणजेच कुठेतरी आपल्याला जे आहे ते योग्य वाटत नाही. आपल्याला कंटाळा येत असतो, आपल्याला थकवा जाणवत असतो आणि त्याचाच परिणाम कारण की तो थकवा जो शारीरिक आपल्याला थकवा आलेला आहे, त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या वर्तनावर दिसून येतो आणि त्यामध्ये आपण जे आहे ते अशा प्रकारे वर्तमानामध्ये बदल झालेले सुद्धा दिसून येतात आणि या सर्वांचा अभ्यास जो आहे तो मानसिक क्षेत्र आहे ते आहे ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी, ज्याला संस्थात्मक मानसशास्त्र म्हणतात. संस्थात्मक मानसशास्त्र म्हणजे काय? तर या ठिकाणी जर अभ्यास करायचं झालं, तर व्यक्ती जो आहे तो विविध संस्थेमध्ये काम करत असतो. आपले शिक्षण पूर्ण झाले ज्याला आपण म्हणतो कार्यालयांमध्ये काम करावं लागतं. मग आपण ऑफिसेसमध्ये काम करतो. काही वेळास जे आहे ते काही मनुष्य कारखान्यांमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये काम करतात किंवा शिक्षक जे आहे शिकवताना शाळा, महाविद्यालयामध्ये काम करतात. या सर्वांना जे आहे ते आपण संस्था असे नाव दिले आहे, ऑर्गनायझेशन. आता यामध्ये काम करताना इतर कर्मचाऱ्यांसोबत कशा प्रकारचे संबंध आहे, कामाचा दर्जा जो आहे तो कसा आहे, कामाचे स्वरूप जे आहे ते कसे आहे, कामाची वेळ कशी आहे, किती ताणतणाव जो आहे तो ते काम करताना येत असतो. या सर्वांचा परिणाम त्या ठिकाणी ते काम करताना व्यक्तीवर होत असतो, त्याच्या वर्तनावर होत असतो आणि या सर्वांचा परिणाम जो आहे तो कशा प्रकारे होतो, त्यावर काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात, हे जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर त्यासाठी मानसशास्त्राची संस्थात्मक मानसशास्त्र ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी हे आपल्याला त्या ठिकाणी मदत करताना दिसून येतो. याच्याशी संबंधित विविध चाचण्या घेऊन याच्याशी संबंधित विविध जे आहे ते कशा प्रकारे यावर अभ्यास करण्यात आला आहे विविध हे सुद्धा या शाखेमध्ये जे आहे ते सांगण्यात आलं आहे आणि त्या ठिकाणी साठी कशा प्रकारचे कर्मचारी जे आहे ते उपयुक्त ठरू शकतात याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करण्याचे काम या उपक्षेत्रामध्ये आपल्याला होताना दिसून येते. या ठिकाणी विविध कामावर ठेवण्यासाठी, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, त्यांच्यामधील कौशल्य जे आहे ते वृद्धिंगत करण्यासाठी ही उपशाखा आपल्याला किंवा या उपशाखेमध्ये काम करणारे मानसशास्त्रज्ञ आपल्याला मदत करताना दिसून येतात. विविध संशोधन करून कर्मचाऱ्यांच्या संदर्भातल्या ज्या संघटनात्मक समस्या आहेत, काही ठिकाणी परस्परांमध्ये वाद होणे, कामाचे उत्पादन वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांना होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, त्यांच्यावर भावनिक समस्या आहेत, जसं की स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, यावर सुद्धा उपाय शोधण्याचे काम या क्षेत्रामध्ये होताना आपल्याला दिसून येते. नंतरचे जे क्षेत्र आहे ते आहे सोशल सायकोलॉजी, सामाजिक मानसशास्त्र. मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. समाजातच तो राहत असतो आणि समाजात राहताना विविध लोकांशी, विविध गटांशी, विविध एकमेकांशी या ठिकाणी त्याचे नाते असते, त्यांच्याशी संबंध आहे हा येत असतो. या संबंधातून त्यामध्ये जे आहे ते विविध बदल घडत असतात आणि विविध मानसिक प्रक्रियांचा समावेश सुद्धा या सामाजिक जी देवाणघेवाण होत असते त्यामध्ये होताना दिसून येतो. ह्या सामाजिक प्रक्रिया काय, सामाजिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आणखी कोणकोणत्या प्रक्रियांचा आपण कशा प्रकारे वापर करू शकतो, याचा अभ्यास जो आहे तो सोशल सायकोलॉजीमध्ये आपल्याला करताना दिसून येतो. या ठिकाणी जर आपल्याला बघितलं तर समाजातील एका व्यक्तीच्या वर्तनामुळे सुद्धा इतर व्यक्तींच्या वर्तनावर परिणाम दिसून येतो. जसं की आता आपण जे मागील क्षेत्र बघितलं की कार्य करण्याचं, की एखादं जे क्षेत्र आहे किंवा कार्यालय आहे,
त्या कार्यालयामध्ये एखादा व्यक्ती जो आहे तो विचित्र जर वागत असेल, विचित्र वागण्यामुळे त्याचा सततचा जो आहे तो जर एखादा वाद जो आहे तो करत असेल बाकी लोकांवर, तर त्या त्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या बाकी लोकांना सुद्धा त्याच्या या विचित्र वागण्याचा त्यांच्या वर्तनात सुद्धा परिणाम होताना दिसून येतो आणि अशा प्रकारे जी सामाजिक प्रक्रिया आहे ती कुठेतरी विस्कळीत होते. आणि त्याच्यामुळे समाजामध्ये जेव्हा आपल्याला विशिष्ट प्रकारे सामोपचाराने काम जे आहे ते करून घ्यावं लागतं, त्यावेळेस सोशल सायकॉलॉजीचा आपल्याला तिथे फार वापर करावा लागतो आणि ते समजून घेण्यासाठी त्या एखाद्या व्यक्तीचे वर्तन, त्याचा परिणाम कशाप्रकारे होतो, तो कसा टाळता येईल, त्यावर काय उपाययोजना करता येतील, या सगळ्यांची उत्तरं आपल्याला सामाजिक मानसशास्त्रामध्ये सापडू शकतात. नंतरचं जे मानसशास्त्राची शाखा आहे ती आहे डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी, ज्याला विकासात्मक मानसशास्त्र असे म्हणतात. विकासात्मक मानसशास्त्र हे आयुष्यभराच्या वर्तनाशी संबंधित आहे. जर तुम्ही चित्रात बघत असाल खाली दिलेल्या, तर त्यामध्ये दिसून येईल, की मानवाचा विकास हा सतत सुरू असतो. बालपणापासून तर प्रौढावस्थेपर्यंत आपल्याला मानवाचा विकास जो आहे तो होताना दिसून येतो आणि या विकासाचे विविध टप्पे असतात. म्हणजेच लहान बाळाचा विकास आहे तो वेगळा होतो. त्यावेळेस त्याचा शारीरिक विकास जो आहे तो जास्त होत असतो. बौद्धिक विकास त्या कंपॅरेटिव्ह कमी होतो. तेच आपण बघायला गेलं तर उत्तर बाल्यावस्था आहे, त्यावेळेस शारीरिक विकास होतो. त्याचबरोबर जे आहे ते बौद्धिक विकास सुद्धा होताना दिसून येतो. कुमारावस्थामध्ये बौद्धिक विकास फार जास्त होतो आणि त्याचबरोबर भावनिक, सामाजिक विकास सुद्धा घडून येताना दिसून येतो. ती या वेगवेगळ्या टप्प्यांवर कशाप्रकारे विकास घडतो, त्या विकास होण्याच्या प्रक्रियेवर सुद्धा विविध गोष्टींचा परिणाम होत असतो. यामध्ये मुलांवर संज्ञानात्मक, आकलनात्मक, सामाजिक, नैतिक, भाषा या विविध गोष्टींचा परिणाम होतो. त्या प्रक्रियांवर सुद्धा विकासाच्या कोणत्या स्टेजवर किंवा विकासाच्या कोणत्या पातळीवर व्यक्ती आहे किंवा बालक आहे, या सगळ्यांचा परस्पर संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. या सर्वांचा अभ्यास करणारी जी मानसशास्त्राची शाखा आहे, तिला डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी किंवा विकासात्मक मानसशास्त्र असे म्हणतात. एक छोटंसं जे आहे ते उदाहरण द्यायचं झालं तर लहान मूल जर आपण बघायला गेलं तर 3 ते 4 वर्षाचं मूल या ठिकाणी मुलाचे जे आहे ते वाढ होत असताना हळू-हळू बाळाचा जन्म झाला तेव्हाच पूर्ण वाढ झालेली नसते. हळू वाढ होत असते. तर जो आपला हात आहे, हातांमधले जे आपले हे हाडं आहे, त्यांचे सुद्धा वाढ हळू होत असते. त्याच्यामुळे लहान बालकाचा जे आहे 2 वर्षाचा जर बाळ बघितलं, तर त्याचा हात लवचिक असतो. कारण ही बोटांमधली जी हाडं आहे, ती जी आहे ती तोपर्यंत जे आहे त्याचा विकास झालेला नसतो. हळू याचा विकास होत असतो. अशा वेळी जे आपण पकड जी आहे ती बालकाची जी आहे ती आपल्याला थोडी कमजोर असते. बाळ जे आहे ते असं पकडतं. ह्या 2 गोष्टींचा जो आहे पूर्ण हाताचा जो आहे तो वापर करताना दिसतं आणि हळू जेव्हा त्याच्या बोटांमधली जी आहे ती हाडं विकसित होतात, त्यानंतर आपल्याला दिसून येईल की त्याची पकड जी आहे ती हळू हे होते. त्याच्यामुळे सुरुवातीला लहान मुलांना जे आपण म्हणू की बालवाडीमध्ये जे रंगकांड्या किंवा क्रेयॉन्स वापरतात, ती जाडी वापरायची असतात. कारण त्यांना व्यवस्थित पकडता येत नाही, ती अशी मुठ्ठीने पकडतात. मग हळू जे आहे ते 2 बोटांनी पेन्सिल किंवा पेन पकडायला विद्यार्थ्यांना जमायला लागतं. याच ठिकाणी आपण अजून एक लक्षात घ्यायला हवं, की या विद्यार्थ्यांना जे आहे ते लिहिण्याचे काम जे आहे ते जास्त द्यायला नको. कारण त्यांची हाडांचा विकास जो आहे तो तेवढ्या प्रमाणात झालेला नाही. आणि या सगळ्यांची माहिती, या सर्वांचा अभ्यास जो आहे, तो आपण विकासात्मक मानसशास्त्र या क्षेत्रामध्ये करत असतो. नंतरचं जो मानसशास्त्राचं क्षेत्र आहे ते आहे कम्युनिटी सायकॉलॉजी, ज्याला आपण सामुदायिक मानसशास्त्र असे सुद्धा म्हणतो. समुदायाच्या समस्या, त्याच्यानंतर सामाजिक ज्या समस्या आहे, त्या सर्वांचा अभ्यास या ठिकाणी होतो. लोकांना त्यांच्या ज्या काही समस्या आहे, त्या एकमेकांशी देवाण-घेवाण करणं, त्यावर वैचारिक जे आहे ते
चर्चा करणं, त्याच्यानंतर तणाव दूर करणं, मुलांचे संगोपन आहे, ज्या सामाजिक व्यवस्था आहे, या सुद्धा समस्यांवर जे आहे ते उपाययोजना शोधण्याचे काम कम्युनिटी सायकॉलॉजीमध्ये करण्यात येतं. नंतरचा जो आपण म्हणू की क्षेत्र आहे ते आहे स्पोर्ट्स सायकॉलॉजी, क्रीडा मानसशास्त्र. हे या ठिकाणी वर्तनांच्या विविध मानसिक पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात येतं. क्रीडा क्षेत्रामध्ये शालेय याच्या स्तरावर असो किंवा महाविद्यालयीन स्तरावर, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर, संघामध्ये काम करताना, व्यावसायिक स्तरावर काम करताना कशाप्रकारे खेळाडू जे आहे ती आपली कामगिरी चांगल्या प्रकारे करू शकतात, कामगिरी आणखी वाढवू शकतात, यावर जे आहे ते अभ्यास क्रीडा मानसशास्त्रामध्ये केला जातो. हेल्थ सायकॉलॉजी, ज्याला आपण म्हणू की आरोग्य मानसशास्त्र, विविध शारीरिक प्रक्रिया, आरोग्य, आजार यावर प्रभाव टाकणारे जे सामाजिक घटक आहे, त्यांचा अभ्यास आरोग्य मानसशास्त्रामध्ये केला जातो. विविध उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा यावर जो आहे तो अभ्यास करताना आपल्याला दिसून येतो. शेवटचे जे क्षेत्र आहे ते आहे फॉरेन्सिक सायकॉलॉजी, ज्यामध्ये गुन्हेगारी न्याय प्रणाली ज्यामध्ये असतो, की ज्यामध्ये गुन्हेगाराचा काही ठिकाणी कायदेशीर तपास करायचा असतो. काही वेळेस जे आहे ते आरोपी, काही काही मानसिक विकार असलेले सुद्धा जे आहे ते आरोपी असतात आणि ते जे सुद्धा किंवा जे गुन्हा आहे त्याला कुठेतरी आपल्याला या ठिकाणी बघता येईल. तर एक मानसशास्त्रीय त्याचा मानसिक जे त्या व्यक्तीच्या डोक्यात काय विचार चालतात, त्याचे मानसिक काय काय प्रक्रिया ज्या आहेत त्या सुरू असतात, त्याचा कुठेतरी त्याच्या गुन्ह्यावर किंवा गुन्हेगारी वर्तनावर परिणाम होताना दिसून येतो आणि याचा अभ्यास जो आहे तो फॉरेन्सिक सायकॉलॉजीमध्ये आपल्याला करताना दिसून येतो. आता अशा प्रकारे आपण जे आहे ते विविध क्षेत्रे मानसशास्त्राची अभ्यासली आहे. पण ह्या क्षेत्रांची व्याप्ती जी आहे ती वाढत आहे आणि ही वाढण्यासाठी जर कुठल्या गोष्टीचा आपल्याला उपयोग होत असेल तर तो आहे मानसशास्त्रातील संशोधन. जशा प्रकारे जे आहे ते संशोधन विविध क्षेत्रांमध्ये जे आहे ते वाढले गेले पाहिजे. संशोधन वाढले तरच आपल्याला त्या विषयांमधील विविध पैलू जे आहेत ते माहिती पडतील. त्या विविध विषयातील क्षेत्र जे आहे ते माहिती पडेल आणि त्याचा अभ्यास आपण आणखी चांगल्या प्रकारे जो आहे तो करू शकू. ज्या प्रकारे आपण मागील याला अभ्यासले आहे की मानसशास्त्र हे विज्ञान आहे, विज्ञान आपण त्याला मानले आहे, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करण्यात येतो आणि त्याच वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे आहे ते संशोधन करण्यात येतं. आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधन करणे म्हणजे काय, तर माहिती वैज्ञानिक दृष्ट्या तपास करून निरीक्षण करून माहिती गोळा करणे, त्याचा अर्थ लावणे, अर्थ लावल्यानंतर पूर्वग्रह, व्यक्तिनिष्ठ जे पूर्वग्रह आहे किंवा त्रुटींची शक्यता जी आहे, ती त्या योगाने आपण मानसशास्त्रातून काय करू शकतो, कमी करू शकतो. एखादं वर्तन आहे किंवा विशिष्ट परिस्थितीत मानवाचं विशिष्ट प्रकारचं जर वर्तन आपल्याला दिसून येत असेल, म्हणजे जर कामाचा व्याप्ती वाढली किंवा खूप जर काम असलं, तर व्यक्तीला त्याचा ताण येतो किंवा स्ट्रेस येतो. हे कसं येतं, तर यासाठी आपण काय केलं, संशोधन केलं. विविध क्षेत्रांमधील व्यक्ती त्यांच्यामध्ये त्याला कामाचा तणाव किती आहे, याबद्दल आपण माहिती गोळा केली आणि त्या माहितीवरून आपण काय केलं, त्याचा अर्थ लावला. आणि हे कुठल्या एका व्यक्तीचं मत नाही आहे. तर त्या ठिकाणी आपण काय केलं, विविध ठिकाणच्या व्यक्तींकडून, काम करणाऱ्या लोकांकडून त्यांच्या वर्तनाचं निरीक्षण करून आपण ती माहिती जमा केली. त्यामुळे या प्रयोगामुळे जे आहे ती ज्या काही पूर्वग्रह किंवा ज्या काही त्रुटी यामध्ये येत असतात त्या आपण कमी करण्याची शक्यता जी आहे ती त्या ठिकाणी वाढताना दिसून येते. मानसशास्त्र वर्तन निरीक्षणाशी जे संबंधित घटक असतात, कुठल्या घटना घडत आहेत, कोणासोबत घडत आहेत, कोणत्या संदर्भात घडत आहे, यावर लक्ष केंद्रित करण्याचे काम करतात आणि त्यावरील आधारित निरीक्षणावरून एखाद्या समस्येला स्पष्टीकरण देण्याचे काम जे आहे ते मानसशास्त्र करत असतात. मानसशास्त्रातील संशोधन जे आहे ते वेगवेगळ्या पायऱ्यांनुसार चालतं. त्या पायऱ्या खालीलप्रमाणे किंवा पुढील प्रमाणे आहेत. त्या कशा त्या आपण बघू, की जसं की काही समस्या असेल तर सुरुवातीला समस्या जी आहे ती शोधली जाते, की एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी तो प्रश्न जेव्हा आपण तयार करतो त्याला आपण समस्या म्हणू. उदाहरणार्थ, एखाद्या संशोधकाला मोबाईलच्या स्क्रीन टाईममुळे किंवा जास्त वेळ
एक्सपोजरमुळे जो आहे तो मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं का? किंवा त्याचा शालेय कामगिरीवर किंवा त्याच्या शाळेमधील जो परफॉर्मन्स आहे, त्यावर त्याचा परिणाम होतो का? याचा सुद्धा एखादा मानसशास्त्रज्ञ अभ्यास करू शकतो. आता याच्यामध्ये काय झालं तर समस्या काय, की स्क्रीन टाईममुळे मोबाईल जास्त बघण्यामुळे विद्यार्थ्याच्या शालेय कामावर त्याचा परिणाम होतो का? ही समस्या झाली. आता ही समस्येसाठी तो काय करेल मानसशास्त्रज्ञ, की हा प्रश्न तयार करेल, होतो का? हे गृहीतक. त्याच्यानंतर त्या गृहीतकाची चाचणी जी आहे ती केली जाईल. त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी माहिती गोळा केली जाईल. म्हणजे शाळेमध्ये जाऊन विविध विद्यार्थ्यांना विचारून प्रत्येक विद्यार्थ्याकडून त्याचा मोबाईलचा स्क्रीन टाईम किती आणि त्याच्या परीक्षेमधील त्याचा परफॉर्मन्स किती, या 2 आपण म्हणू की ज्या गोष्टी आहे ज्याला मानसशास्त्रीय भाषेत व्हेरिएबल्स किंवा चल असं म्हटलं जातं. या 2 गोष्टींची जी आहे ती माहिती गोळा करून त्यामध्ये तुलना करण्याचं काम जे आहे तो मानसशास्त्र करतो. एकदा तुलना झाल्यानंतर त्याचं विश्लेषण करून त्याचा अर्थ लावतो आणि ज्या ठिकाणी जर स्क्रीन टाईम जास्त तर विद्यार्थ्यांचे मार्क कमी आहे आणि स्क्रीन टाईम ज्या विद्यार्थ्याचा कमी आहे त्याला शाळेमधील परीक्षांमध्ये जास्त गुण प्राप्त झाले आहे, असं जर दिसून आलं तर त्यावरून तो काय आहे निष्कर्ष काढू शकतो, की निष्कर्ष म्हणजेच निकाल प्राप्त झाल्यानंतर ते गृहीतक स्वीकारलं आहे की नकारलं जातं. अभ्यासावर जो आहे तो धनात्मक परिणाम झाला की नकारात्मक परिणाम झाला हे स्पष्ट करून सांगा म्हणजेच निष्कर्ष, आणि त्यावरून शेवटचा अहवाल जो आहे तो लिहिण्याचं काम जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला मानसशास्त्र करताना दिसून येतो. आणि अशा प्रकारे या पायऱ्यांच्या द्वारे जे आहे ते मानसशास्त्रामध्ये संशोधनाचं काम केलं जातं. अशा प्रकारे संशोधनाचं काम करत असताना विविध संशोधनाच्या पद्धतींचा सुद्धा वापर जो आहे तो मानसशास्त्रामध्ये केला जातो. विविध संशोधनाच्या पद्धतींमध्ये माहिती जी आपण गोळा करतो ती कशा प्रकारे गोळा करायची, त्याचं विश्लेषण जे आहे ते आपण जेव्हा वेगवेगळ्या प्रकारे करत असतो त्या ठिकाणी विविध पद्धतींचा जो आहे तो त्या ठिकाणी समावेश होताना आपल्याला दिसून येतो. आता काही ठिकाणी आपण गुणात्मक जे आहे ते निरीक्षण करतो, काही ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की परिमाणात्मक जे आहे ते निरीक्षण समाविष्ट होताना दिसतं. तर काही ठिकाणी मिश्र दृष्टिकोनाचा सुद्धा ज्यात गुणात्मक आणि परिमाणात्मक ह्या दोन्ही गोष्टी समाविष्ट असतात त्याचा वापर होताना दिसून येतो. गुणात्मक जर आहे की आता ज्या ठिकाणी आपण बघितलं की मोबाईलचा स्क्रीन टाईम तो किती आहे ते आपण मोजू शकतो. तर ते काय झालं गुणात्मक. पण काही ठिकाणी काही गोष्टी, कारण वर्तनाचा अभ्यास करताना सगळ्याच गोष्टी गुणात्मक किंवा अंकांमध्ये आपण सांगू शकत नाही. त्या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला निरीक्षण करावं लागतं आणि त्याचा समावेश जो आहे तो परिमाणात्मक या घटकामध्ये आपल्याला होताना दिसून येते. मानसशास्त्राच्या संशोधनाच्या विविध पद्धती आहे, पण प्रामुख्याने ज्या 3 पद्धती आहेत त्या आहे वर्णनात्मक, प्रायोगिक आणि परस्पर संबंध. या आपण अभ्यासूया. वर्णनात्मक संशोधन जे आहे त्यामध्ये 3 प्रकार असतात. एक आहे केस स्टडी, दुसरा आहे सर्वेक्षण आणि तिसरी आहे पद्धतशीर निरीक्षण. केस स्टडी म्हणजे काय, तर जेव्हा छोटा संच असतो किंवा एखाद्या छोट्या लहान गटाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे किंवा एखाद्या एका व्यक्तीचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे, एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा, त्याच्या भावनांचा अभ्यास करायचा आहे, तर अशा ठिकाणी जर कुठली पद्धतीचा आपल्याला फार उपयोग होत असेल तर ती आहे केस स्टडी. कारण त्या व्यक्तीला आपण जे आहे ते केस म्हणूया आणि त्याचा संपूर्ण जो आहे तो डिटेलमध्ये अभ्यास करण्यात येतो. त्याच्यामुळे त्याला आपण नाव दिलंय केस स्टडी. केस स्टडीचे जे जनक आहे ते सिगमंड फ्राईड आहे, की ज्यांनी केस स्टडीचा वापर त्यांच्या रुग्णांकडून माहिती जी आहे ती गोळा करण्यासाठी केला होता. यांनी व्यक्तिमत्वाच्या, जे आपण मागील तासिकेलाही अभ्यासलं आहे, की मनोविश्लेषण सिद्धांताच्या वेळेस व्यक्तिमत्वाची माहिती काढण्यासाठी किंवा माहिती गोळा करण्यासाठी सिगमंड फ्राईडनी केस स्टडी या पद्धतीचा वापर केला. पुढे विविध मानसशास्त्रज्ञांनी जसे जीन पियाजे आहे, रॉर्जेक आहे, यांनी सुद्धा केस स्टडीचा वापर करताना दिसून आलं. सिगमंड फ्राईडनी संज्ञानात्मक विकास म्हणजे जे आपण बघितलं की विकास मुलांचा कसा होतो त्याचा अभ्यास करताना स्वतःच्या मुलांचेच त्यांनी केस स्टडी जो आहे तो केला. त्यांचेच निरीक्षण करून त्यांनी संज्ञानात्मक विकासाची उपपद्धत जी आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे.
त्याच्यानंतर केस स्टडी या पद्धतीने आपण छोट्या गटावर किंवा एखाद्या रुग्ण जो आहे व्यक्तीचा अभ्यास करू शकतो. पण याचा तोटा सुद्धा हाच आहे, की त्याला सहजपणे आपण सामान्यीकृत किंवा जनरलाइज करू शकत नाही. कारण आपण एखाद्या व्यक्ती किंवा छोट्या गटावर करतो, हा अभ्यास करतो आहे. त्याच्यामुळे जर गट मोठा असेल, तर त्यावर हा लागू होईलच असं आपण सांगू शकत नाही. त्यानंतरची पद्धती जी आहे, ती आहे सर्वेक्षण पद्धती. की सर्वेक्षण किंवा आपण ज्याला सर्व्हे म्हणतो, ते मुलाखतीद्वारे, टेलिफोनद्वारे, ऑनलाईनद्वारे, प्रश्नावलीद्वारे सुद्धा होऊ शकतं. यामध्ये प्रश्न विचारून माहिती जमा करण्याचं काम केलं जातं आणि त्याच्यामुळे त्याला सर्व्हे असे किंवा मराठीमध्ये सर्वेक्षण असे म्हणतात. या पद्धतीचा तोटा असा आहे, की सहभागी जो आहे, तो बऱ्याच वेळा जे उत्तर आहे, ते कोणी बघेल किंवा या उत्तरावरून समोरच्याला काय वाटेल, ह्या गोष्टीचं किंवा ही मानसिकता लक्षात घेऊन चुकीची उत्तरं सुद्धा जी आहे, ती त्या ठिकाणी देऊ शकतो. पण कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांकडून जर आपल्याला माहिती प्राप्त करायची असेल, तर त्या ठिकाणी सर्व्हे मेथड किंवा सर्वेक्षण पद्धतीचा उपयोग जो आहे, तो फार चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तिसरी वर्णनात्मक जी पद्धती आहे, त्यामध्ये तिसरी जी पद्धत आहे, ती आहे निरीक्षण, ज्याला आपण म्हणतो ऑब्झर्वेशन. की व्यक्तीचा वर्तनाचा अभ्यास करताना निरीक्षण जे आहे ते हे फार महत्वाचं ठरतं. निरीक्षणाद्वारे आपण माहिती संकलित करू शकतो, गोळा करू शकतो आणि तिचा पद्धतशीरपणे त्यावर अभ्यास जो आहे तो करू शकतो. प्रयोग करता या पद्धतीमध्ये स्वतंत्र व्हेरिएबल, ज्याला स्वतंत्र चल किंवा इंडिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतात, त्यामध्ये फेरफार करत नाही. म्हणजेच काय, तर तो ज्या परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती आहे त्याचं निरीक्षण करून त्यावरून जी आहे ती माहिती गोळा करून त्यावरून निष्कर्ष काढण्याचे काम करत असतो. त्या वातावरणाला नैसर्गिक ठेवण्याचं काम करतो. म्हणून त्यामध्ये तो काही फेरफार करत नाही. अनेक निरीक्षणे केल्यानंतर वर्तनाचे कारणे जे आहेत ते समजून घेण्याचा जो आहे तो मानसशास्त्रज्ञ प्रयत्न करतो. म्हणजेच फक्त एका व्यक्तीचं नाही, तर विविध व्यक्तींचं निरीक्षण करून एक जो आहे तो निष्कर्ष आपण या ठिकाणी काढू शकतो आणि त्यावरून जो आहे तो आपण तर्क किंवा कारणे आपण त्यावरून शोधू शकतो. वर्तनाचं तार्किक कारण शोधण्यासाठी सुद्धा निरीक्षणे केली जातात. वर्तणूक आणि निष्कर्ष यामध्ये हे जे कारणे काढले बऱ्याच वेळा, कारण की यावर विविध गोष्टींचा परिणाम होत असल्यामुळे हे काढणं कठीण आहे. तरी पण काही वेळेस काही जे सेटिंग्ज आहेत आपण त्या ठिकाणी नियंत्रण जर आणलं, तर त्या ठिकाणी आपण जे आहे ती अशा प्रकारे जी आहे ती माहिती गोळा करून किंवा त्या विशिष्ट पद्धतीला नियंत्रण करून निष्कर्ष जे आहे ती काढू शकतो. जेव्हा मानवी वर्तन नैसर्गिक परिस्थितीत पाहिलं जातं किंवा ज्या ठिकाणी जे आहे ते नैसर्गिक परिस्थिती मानवी वर्तन घडत असतं, त्याला नैसर्गिक निरीक्षण असे म्हणतात. उदाहरणार्थ बरेच वेळा आपल्याला दिसून येतं, की एखाद्या विशिष्ट प्रजातीचा अभ्यास करायला, आदिवासी प्रजातींचा जर आपल्याला अभ्यास करायचा झाला, तर त्याचा अभ्यास आपण कसं करणार? तर बाहेर राहून आपण निरीक्षण करू शकत नाही. तर काही आपल्याला दिसते, की काही संशोधक असतात, ते त्यांच्यासोबत जातात, त्यांच्यासोबत राहतात, त्यांचं निरीक्षण करतात आणि त्यावरून जे आहे ते निष्कर्ष काढतात. मग या ठिकाणी त्या परिस्थिती, त्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये राहून ते जे निरीक्षण करणे आहे, त्याला नैसर्गिक निरीक्षण असे म्हटले जाते. नंतरची जी पद्धती आहे, ती आहे एक्सपेरिमेंटल मेथड, प्रायोगिक पद्धती. यामध्ये प्रयोगकर्ता जो आहे, ते अपेक्षित निरीक्षणावर प्रभाव टाकण्यासाठी काही घटना किंवा वर्तन स्थिर ठेवतो. याला स्वतंत्र चल आणि आश्रित चल असं आपण म्हणूया. आता या ठिकाणी काय, तर उदाहरण द्यायचं झालं, तर जी समस्या आहे, जसं की मनाच्या कलावर किंवा आपला जो मूड आहे, त्याच्यावर तापमानाचा परिणाम जो आहे, हा जर एखाद्या मानसशास्त्रज्ञाला याचा अभ्यास करायचा असेल, तर हा अभ्यास जो आहे, तो विशिष्ट प्रायोगिक याच्यामध्ये आपण करू शकतो. म्हणजेच तापमानात बदल, म्हणजेच उन्हामुळे किंवा ऊन जे आहे ते वाढलं किंवा गरमी जी आहे ती हळू वाढली, तर त्याचा मनाच्या कलावर, मूडवर कसा परिणाम होतो. जास्त तापमानात जो आहे ते आपल्याला घाम येतो. आपल्या शरीरामधून घाम जात असतो. त्याच्यामुळे सुद्धा शरीरावर परिणाम होऊन हळू चिडचिड जी आहे ती होते. त्याचमध्ये जे आहे, आता या ठिकाणी अभ्यास करायला झालं तर स्वतंत्र चल कोणते आहे? आपण
तापमान जे आहे ते बदलू शकतो आणि मनाचा कल हा बदलू शकत नाही. त्याच्यामुळे स्वतंत्र चल म्हणजे जे आहे ते तापमान ज्याच्यामध्ये बदल करू शकतो आणि याचा परिणाम कशावर होत आहे तर मनाच्या कलावर. म्हणून ते कसं आहे डिपेंडंट व्हेरिएबल आश्रित चल असं त्याला म्हणतात. अशा प्रकारे 2 जे आहेत ते चल किंवा व्हेरिएबल्स या दोघांचा पर्यायी रूपाने अभ्यास करण्याचं काम जे आहे ते एक्सपेरिमेंटल मेथडमध्ये किंवा प्रायोगिक पद्धतीमध्ये होताना आपल्याला दिसून येतं. विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनामध्ये अभ्यास करताना कोणकोणत्या पद्धतींचा परिणाम होतो, शिक्षकाची शिकवण्याची पद्धती आणि विद्यार्थ्यांचा परीक्षेमधील मार्क याचा सुद्धा अभ्यास आपण एक्सपेरिमेंटल मेथडने करू शकतो. स्वतंत्र चल आणि आश्रित चल हे एकमेकांवर प्रभाव टाकणारे काम करतात. त्यांना आपल्याला काही ठिकाणी नियंत्रित करायचं असतं. नियंत्रण करण्यासाठी सुद्धा इतर घटकांना म्हणजेच विद्यार्थ्याचे वय झाले, विद्यार्थ्यांचे लिंग झाले, किती मर्यादा झाली, ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी नियंत्रित कराव्या लागतात आणि त्याद्वारे आपण प्रायोगिक पद्धतींच्या परिणामावर किंवा त्या परिणामावर जे परिणाम करणारे बाह्य घटक आहे त्यांना आपण या ठिकाणी नियंत्रित करू शकतो. यासाठी विविध प्रकारचे डिझाईन्सचा जो आहे तो वापर केला जातो. डिझाईन्सचा वापर म्हणजेच जे विविध गट आपण केलेले आहेत ते विद्यार्थ्यांचे गट 10-10 विद्यार्थ्यांचा गट, कधी-कधी मुलांचा आपण गट घेऊ शकतो. विद्यार्थ्यांचा गट, विद्यार्थिनींचा गट म्हणजे मुलं आणि मुली अशा प्रकारचे सुद्धा आपण विविध गट जे आहेत ते तयार करू शकतो. तर त्यासाठी हे विविध डिझाईन्स जे आहेत ते आपण तयार करून त्यानुसार मुलं आणि मुली यांचा सुद्धा तुलनात्मक अभ्यास करू शकतो. विविध क्षेत्रांनुसार, गावांनुसार, देशांनुसार सुद्धा आपण गट तयार करून प्रायोगिक पद्धतीमुळे वर्तनाचा अभ्यास जो आहे तो करू शकतो. नंतरचे आपण जर बघायला गेलं तर एखादा चांगला प्रयोग जर आपण म्हटलं, तर या ठिकाणी सुद्धा चांगला प्रयोग म्हणजेच काय तर निष्कर्षाची पुष्टी करण्यासाठी अनेक वेळा तो प्रयोग वारंवार जो आहे तो घेण्यात येतो. आणि कुठल्याही परिस्थितीत कशाही प्रकारे जर तो प्रयोग घेतला तरीही निष्कर्ष जर सारखा आला तर त्या प्रयोगाला आपण काय म्हणू चांगला प्रयोग म्हणू. उदाहरणार्थ एखाद्या शिक्षकाने एक विशिष्ट पद्धती वापरली, ती पद्धती चांगली आहे की काय तर त्याने आज वापरली, 10 दिवसांनी वापरली, मुंबईला वापरली किंवा पुण्याला वापरली तरी त्याचा परिणाम जर चांगलाच असेल, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजत असेल, विद्यार्थ्यांच्या मार्कांवर, गुणांवर त्याचा चांगला परिणाम होत असेल, तर त्याला आपण चांगली पद्धती म्हणू. त्याच्याच प्रकारे अशा प्रकारे पूर्ण तपास करून जो प्रयोग करण्यात आला, त्याला आपण चांगला प्रयोग असं म्हणू. अशा प्रकारची प्रयोगाची रचना करताना विविध सावधगिरी सुद्धा प्रयोगकर्त्याला बाळगायची असते. विविध घटक जे परिणाम करत असतात त्यांना नियंत्रित करण्याचं काम सुद्धा आणि काळजीपूर्वक ह्या सर्व गोष्टींना नियंत्रित करण्याचं काम जे आहे ते प्रयोगकर्त्याला करायचं असतं. शेवटची जी पद्धती आहे ती आहे सहसंबंध पद्धती. सहसंबंध पद्धतीमध्ये सांख्यिकीय तंत्रांचा वापर केला जातो. ज्या 2 चल आहे किंवा जे 2 संच आहे, त्या संचामध्ये तुलना करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करण्यात येतं. व्यक्तीच्या गुणांची जी आहे तुलना केली जाते आणि एका गुणाचा दुसऱ्या गुणाशी कशाप्रकारे संबंध आहे, कशाप्रकारे सहसंबंध आहे, हे शोधण्याचं काम या पद्धतीमध्ये करण्यात येतं. म्हणून याला सहसंबंध पद्धत असं म्हणण्यात येतं. या ठिकाणी आर या गुणांकाचा वापर करण्यात येतो, जे +1 ते -1 पर्यंत असू शकतं. या उदाहरणाद्वारे आपण याला समजावून घेऊया की व्हॉट हॅपन्स टू द हेअर व्हेन अ मॅन गेट्स ओल्डर. तर या ठिकाणी जे आहे ते त्याच्या डोक्यावरील केस आणि त्याचं वय या 2 चलांची जी आहे ती तुलना केली आणि असा निष्कर्ष आला की जसं जसं वय वाढतं तसं तसं जे आहे ते केसांची संख्या जी आहे ती आपल्याला कमी होताना दिसून येते. आणि या ठिकाणी आपल्याला जे आहे ते काय आहे निगेटिव्ह कोरिलेशन जे आहे कारण कमी होताना दिसून आले आहे. आपल्याला विविध प्रकारचे कोरिलेशन ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह म्हणजेच एक चल वाढत आहे त्याच त्याच्यात दुसरं चल जेव्हा वाढतं, दोन्ही जेव्हा वाढत आहे तर पॉझिटिव्ह कोरिलेशन दिसतं. एक चल वाढतं आहे, दुसरं कमी होत आहे तर त्यावेळेस निगेटिव्ह कोरिलेशन दिसतं आणि
एका चल आणि दुसऱ्या चलाचा काहीही ज्यावेळेस संबंध नसतो, कशाही प्रकारे त्यांचं जे आहे ते संबंध दिसून येत नाही, त्यावेळेस त्याला काय म्हणतात? नो कोरिलेशन असे म्हणतात. तर अशा प्रकारे जे आहे ते विविध घटकांचा जो आहे तो संबंध शोधण्यासाठी सहसंबंध पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ बुद्धिमत्ता आणि आनंद. व्यक्तीची बुद्धिमत्ता जास्त असेल, तर त्याला आनंद जास्त होतो. याचा खरंच काही संबंध आहे का? हे सुद्धा आपण तपासू शकतो आणि बुद्धिमत्ता मोजून आणि व्यक्तीच्याला आनंद विविध परिस्थितीमध्ये त्याला कशाप्रकारे आनंद होतो, याचा सुद्धा आपण चाचण्यांद्वारे माहिती प्राप्त करून याचा परस्पर संबंध जो आहे तो आपण काढू शकतो. हे काढण्यासाठी जे आपण आताचे जे आहे तो ग्राफ बघितला त्याला स्कॅटरग्राम असं म्हणतात आणि या स्कॅटरग्राममध्ये कशाप्रकारे आपल्याला स्कोर मिळतात, कशाप्रकारे हे गुण मिळतात, त्यावरून धनात्मक किंवा ऋणात्मक जो आहे तो सहसंबंध जो आहे तो शोधण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आणि अशा प्रकारे आपण सहसंबंध पद्धतीचा वापर मानसशास्त्रामध्ये संशोधनासाठी करू शकतो. अशा प्रकारे आज आपण आजच्या घटकामध्ये जो आहे तो मानसशास्त्राच्या विविध पद्धतींचा जो आहे तो थोडक्यामध्ये अभ्यास केलेला आहे. मानसशास्त्रामध्ये जे आहे त्या असणारे विविध अ, उपशाखा मानसशास्त्रामध्ये कोणकोणते उपक्षेत्रे जी आहेत ती उपलब्ध आहे. यामध्ये कुठल्या कोणकोणत्या ज्या आहे त्या करिअरच्या संधी ज्या आहेत त्या उपलब्ध आहे. याचा अभ्यास आपण आजच्या तासाला करण्यात आला आहे. त्याचबरोबर मानसशास्त्रामध्ये संशोधन करायचं असेल, तर संशोधनाच्या कोणकोणत्या विविध पद्धती आहे, ज्यांचा आपण वापर करू शकतो, त्याचा सुद्धा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी जो आहे तो आजचा घटक थांबवूया. धन्यवाद.